लेक लाडकी योजना आणि लातूर जिल्हा मुलींच्या जन्मास प्रोत्साहन देण्याबरोबर मुलींच्या शिक्षणास चालना देण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या वतीने लेक लाडकी योजना राबविण्यात येत आहे। लाभासाठी जिल्ह्यातून सातत्याने प्रस्ताव येत असतात आणि अनेक ढीग ते प्रस्ताव जमा होतात। निवळ लातूर जिल्ह्यामध्ये 1143 अर्जांना मंजुरी देण्यासाठी लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता शिथिल होण्याची प्रतीक्षा आहे। राज्यातील बहुतांश जिल्ह्यात मुलीच्या जन्माचे प्रमाण कमी झाले आहे। त्याचबरोबर शिक्षणाचे प्रमाणही कमी असल्याने राज्य शासनाने लेक लाडकी योजना सुरू केली आहे। या योजनेअंतर्गत मुलींचा जन्मदर वाढविणे, मुलींच्या शिक्षणास प्रोत्साहन देणे, मुलींचा मृत्यूदर कमी करणे, बालविवाह रोखणे, कुपोषण कमी करणे हे मूळ उद्देश आहेत। एकंदरीत मुलगी जन्मली की तिच्या जन्मण्यापासून 18 वर्षे पूर्ण करण्याच्या कालावधीत 5 टप्प्यात एकूण 1,01,000 रुपये या योजनेअंतर्गत दिले जातात। कागदपत्रांच्या गरजेची आवश्यकता जर बघितली तर आपण एकतर मुलीच्या जन्माचा दाखला लागतो, उत्पन्नाचा दाखला लागतो, आईचे आधार कार्ड लागते, संयुक्त बँक खाते लागते, संयुक्त फोटो लागतो, रेशन कार्ड लागते, अशी कागदपत्रे आवश्यक असतात। हा लाभ पिवळी अथवा केशरी शिधापत्रिका असलेल्या कुटुंबास दिला जातो। 1 एप्रिल 2023 व त्यानंतर जन्माला येणाऱ्या 1 अथवा 2 मुलींना ही योजना लागू आहे। एकंदरीत लेक लाडकी या योजनेमध्ये अनुदानाचे प्रस्ताव वेगवेगळ्या ठिकाणी मोठ्या स्वरूपामध्ये पडून आहेत। या प्रस्तावाला आचारसंहिता संपताच गती मिळण्याची शक्यता आहे। आपण आपल्या राहतो त्या परिसरामध्ये ज्यांना कुणाला नव्यानं या सगळ्या अटी पूर्ण करण्याची तयारी आहे आणि त्यांच्या घरी कन्यारत्न प्राप्त झाला असेल तर निश्चितपणे लेक लाडकीच्या अनुदानासाठी त्यांचाही प्रस्ताव तयार करून तो शासन स्तरावर दाखल करण्यात यावा। मुळात ही योजना समोर आणत असताना ज्या ज्या गोष्टींकडे बघून ही योजना तयार केली गेली त्याच्याकडे विचार करून बघता मुलींच्या शिक्षणास प्रोत्साहन देणं आणि तिचा जन्मदर वाढविणे आज संपूर्ण राज्यात आणि इतर राज्यातसुद्धा विवाहयोग्य मुलांना मुलींची संख्या खूप कमी स्वरूपात दिसते आहे। दर हजारी 800 ते 900 मुलींचं प्रमाण असून कुठं ते 950 प्रमाण आहे। ना असं असलं तरी 50 ते 150 मुलींचं प्रमाण हे दर हजारी युवकांच्या तुलनेमध्ये कमी आहे। हे वाढणं अत्यंत आवश्यक आहे। गर्भजल चाचणी आणि नकोशीला घरात न ठेवणं किंवा तिचा जन्म न होऊ देणं या 2 गोष्टीमुळं मधल्या काळामध्ये जो मुलींचा जन्मदर कमी झाला ते मुख्य कारण आजच्या या सगळ्या गोष्टीची आहे। ग्रामीण भागात तर अशी अडचण आहे की सध्या तरुणांची संख्या मोठ्या स्वरूपात झालेली आहे आणि सरकारी नोकऱ्या जवळजवळ नसल्याच जम्या आहेत। पण ज्या पालकांची पहिली मुलगी जिचे लग्न करताना नवऱ्याच्या घरी जाऊन यांना विनंती करावी लागली होती आमची मुलगी पत्रात घ्या म्हणून, त्याच घरामध्ये सगळ्यात शेवटच्या मुलीचं लग्न जमत असताना आज त्या मुलीच्या नवऱ्याकडची मंडळी आज वधूपित्याला विनंती करते आहे की आमच्या घरी आपली मुलगी द्यावी। अशा पद्धतीनं मुलींच्या संख्येची एकूण वानवा झाल्यामुळं तरुण मुलांना लग्नासाठी मुलगी मिळणं अवघड झालेली आहे। अशा काळात अशा मुलींचा जन्मदर वाढवणं, मुलींच्या शिक्षणाला प्रोत्साहन देणं आणि मुलींचा मृत्यूदर कमी करणं याही गोष्टीवर सरकारनं लक्ष दिलेलं आहे। बालविवाहामधून सुद्धा बऱ्याच अडचणी निर्माण होतात। कमी वयांच्या मुलीच्या बाबतीमध्ये पुरेसा गर्भाशय रचना तयार व्हायच्या आधीच तिच्यावर आईपण लादलं जातं आणि त्यामुळं तिच्या उर्वरित आयुष्यामध्ये खूप मोठे आजार आणि ताण येण्याची शक्यता आहे। म्हणून बालविवाह रोखले पाहिजेत आणि 18 वयाच्या नंतर त्या मुलींशी विवाह झाले पाहिजेत। या संदर्भात सुद्धा जिल्हास्तरावर आणि राज्यस्तरावर वेगवेगळ्या समित्या करण्यात आलेल्या आहेत आणि बालविवाह बंदी झालेली असून आता बालविवाह रोखण्याची सुद्धा गती खूप मोठ्याने वेगाने सुरुवात झालेली आहे। कुपोषणाच्या बाबतीमध्ये सुद्धा वेगवेगळ्या शाळा महाविद्यालय स्तरावर मुलींना विविध प्रकारची संधी देऊन आणि ग्रामीण पातळीमध्ये अंगणवाडी आणि प्राथमिक शाळांमध्ये मध्यान्ह भोजन देऊन
कुपोषण कमी करण्याचे प्रयत्न, हे कुपोषण जर कमी झालं तर सुपोषित पिढी निर्माण होणार आहे आणि याच्यामुळं अनेक अडचणी कमी होणार आहेत. लेक लाडकीच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण आपल्या परिसरामध्ये असलेल्या मुलींना त्यांच्या शिक्षणासाठी आणि त्यांच्या प्रगतीसाठी संधी द्यावी, ती जाणीवपूर्वक देण्यासाठी आज आपण लेक लाडकीच्या संदर्भातला एक सॅम्पल म्हणून लातूर जिल्ह्याचा हा एपिसोड बनवतो आहे. आपणाला हा एपिसोड कसा वाटला बघा. छान वाटला तर लाईक करा, आपल्या इतर सहकारी मित्रांना तो शेअर करा आणि त्यासोबतच कमलाकर सावंत 5699 या यूट्यूब चॅनलवर आपण नव्यानं असाल तर निश्चितपणे या चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतरांनासुद्धा सबस्क्राईब करायला सहकार्य करा, ही आपणाला विनंती आहे. धन्यवाद.